कांग्रेस पार्टी से मुझे युवा से युवा फाउंडेशन के युवा नेता श्री आदित्य अरुण महिमकर का कांग्रेस में आधिकारिक प्रवेश। मंगलवार 1 अक्टूबर 2024 दोपहर को आदित्य जी का भारी स्वागत समारोह मुंबई क्षेत्रीय कांग्रेस कमेटी कार्यालय में वर्षाताई एकनाथ गायकवाड जी के नेतृत्व में आदित्य अरुण महिमकर जी का कांग्रेस पार्टी में प्रवेश। बता दें कि आदित्य अरुण महिमकर के प्रवेशी स्वागत के समय पे भारी संख्या में लोग शामिल हुए। जमीनी स्थल पर समाजी काम करने वाले युवा आदित्य अपने अच्छे कामों के कारण लोगों के दिलों में बसते हैं। इसीलिए लोगों ने कांग्रेस पार्टी में शामिल स्वागत समारोह पर खुशी से नारे बुलंद किए और अपना समर्थन किया। अगर आदित्य जी को कांग्रेस की तरफ से टिकट मिला तो यकीनन जीत सकते हैं और लोगों के लिए अच्छा नेता साबित हो सकते हैं। आज मी आमच्या वर्षाताईच्या हस्ते प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्या आणि नानाभाऊंच्या मुंबईला आणि महाराष्ट्राला आपण मजबूत करायचं एक प्रण घेतलेलं आहे। म्हणून मला असं वाटलं की काँग्रेस पार्टी ही एक अशी पार्टी आहे ज्याच्यातनं आम्ही चांगलं काम करू शकतो आणि इथे एक संधी मिळते काम करायची। म्हणून हा निर्णय घेऊन वर्षाताईच्या आणि नानांचा हात मजबूत करण्याचा असा आम्ही एक प्रण घेतलेला आहे। दुसरं म्हणजे आमचा मी 187 कुलाबा विधानसभाचा स्थानिक मी एक राहणारा यंगस्टर आहे, यूथ आहे आणि काळाची इथे गरज आहे की माझ्यासारखा एक यंगस्टर उतरला पाहिजे आणि आमदारकी पण लढलं पाहिजे। कारण आमच्या इथे अत्याचार जो आहे 187 मध्ये आणि गुंडाई भरपूर विषय आहेत। पाणी माफिया झालेत, लोकांवर अत्याचार, वॉटर गटर आणि मीटर हे तीनच राहुल नार्वेकरजींकडे विषय आहेत। म्हणून हे सगळं इकडचा जो गुंडाई आहे इथे आमच्या इथे तुम्ही बघायला गेलं तर 187 मध्ये पोलीस स्टेशनच्या बाजूलाच ड्रग मिळत आहेत। ड्रग्सचा धंदा पोलीस स्टेशनचा बाहेर होतोय पण आमचे सीनियर इकडचे काय करायला तयार नाहीत, DCP पण काय करायला तयार नाहीत। हे फक्त आणि फक्त राहुल नार्वेकरजींच्या इन्स्ट्रक्शनवर काम करतायत कारण हे स्पीकर पण आहेत। तर आता आम्हाला कळत नाही की आम्ही इथे शांततानी राहायचं कसं आणि हे आल्यानंतर इकडचा पूर्ण जे माहोल आहे ते डिस्टर्ब झालं या 5 वर्षात। तर हा परत सुंदर बनवायसाठी आम्ही हा एक प्रण घेतलाय, मी घेतलाय। माझ्यासोबत माझे हजारोच्या तादादनी यंगस्टर्स जुडलेले आहेत आणि माझी खूप चांगली टीम आहे। म्हणून आम्ही चांगलं काम करायचं ठरवलेलं आहे आणि आता आमच्या गाडीचा जो रिव्हर्स गिअर आहे तो तुटलेला आहे, आम्ही पुढेच बघतोय। आता जैसे महिलाओं पे अत्याचार, आपका क्या कहना है? महिलाओं पे अत्याचार है, ये विषय गंभीर है और इस पे थोड़ा सा हम अब आचार संहिता लगने ही वाला है पर हम अवेयरनेस पे बहुत काम कर रहे हैं और बहुत जल्दी इस पर भी एक पीस रैली निकालेंगे और अवेयरनेस बढ़ाएंगे कि हमारे लिए हमारे धर्म के हिसाब से सनातन धर्म सिखाता है कि स्त्री जो है आदि शक्ति है। हमारे में बहुत बड़ा दर्जा है उनका, तो उस दर्जे को वो रिस्पेक्ट हमारी औरतों को मिलना बहुत ज़रूरी है। उस पे काम ज़रूर किया जाएगा। सर, कांग्रेस में आपने प्रवेश किया, आपके साथियों के साथ में, कार्यकर्ताओं के साथ में, क्या संदेश देना चाहते हैं जनता को? जनता को यही संदेश देना चाहते हैं कि हमें एक बदलाव की ज़रूरत है, क्लीन पॉलिटिक्स की ज़रूरत है और गुंडाही नहीं चलेगी हमारे यहाँ। हम बड़े पीसफुल लोग हैं, एक खूबसूरत सा कॉन्स्टिट्यूएंसी चाहते हैं और वो बनाकर रहेंगे।